कव्हर फोटो बघून तुम्हालाही असं वाटलं असेल की अच्छा आता मी पण तो ट्रेंड फॉलो केलाय की काय. तर मी ट्रेंड फॉलो नाही केलाय, पण माझ्या मित्रमंडळींनी मला खूप सारे छान छान फोटोज एडिट करून पाठवलेत आणि मला तरी हा ट्रेंड प्रचंड आवडलाय. लिटरली फोटोशूट केल्यासारखे सगळे फोटोज कमाल दिसत आहेत. पण या ट्रेंडच्या रिलेटेड एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी ऑफिस संपवून स्टेशनला उतरले आणि खूप पाऊस होता, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्मवरही थोडंसं बसले होते. तर माझ्या बाजूला 2 कॉलेज गोईंग मुली होत्या आणि त्यांचं सध्याच्या ट्रेंड बद्दलचे फोटो एडिट्स, रील्स आणि कसं अपलोड करायचं ते सगळं डिस्कशन सुरू होतं. आणि 5 मिनिटात समोरून त्यांची ट्रेन आली आणि त्या ट्रेन पकडायला म्हणून धावत गेल्या. आता धावत जाण्याआधी त्यांनी काय केलं, तर एका मुलीनी तिच्या हातामध्ये कुरकुऱ्यांचं पॅकेट होतं, संपलेलं होतं, आणि एका हातामध्ये छोटीशी बॉटल होती ज्याच्यात कोल्ड्रिंक्स संपले होते, दोन्हीही वेस्ट होतं. तर त्या जिथे बसल्या होत्या त्याच्या उजव्या बाजूला एक डस्टबिन होती मोठी, जिथे त्या टाकू शकत होत्या, पण असा हात करण्याऐवजी त्यांनी तो हात असा केला आणि प्लॅटफॉर्मवरती तो कचरा फेकून त्या निघून गेल्या. हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की सोशल मीडियावरचे कुठलेही ट्रेंड्स आपण ज्या स्पीडने फॉलो करतो त्याच स्पीडने आपण बेसिक रूल्स फॉलो केले तर, म्हणजे अगदी सोपं की कुठेही कचरा न फेकणं, वाहतुकीचे नियम पाळणं, इतरांना दिलेली वेळ पाळणं किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणं, इतके बेसिक रूल्स. पण नाही, सोशल मीडियावरती कूल दिसण्यासाठी आपल्याला ते ट्रेंड्स आधी फॉलो करायचे आणि रिअल लाईफ मधले बेसिक रूल्स वगैरे काय ते तर होत राहतील. जस्ट इमॅजिन, सोशल मीडियावरचे ट्रेंड्स आपण जितक्या वेगात फॉलो करतो तितक्याच वेगात जर बेसिक किंवा लाईफ चेंजिंग रूल्स आहेत अगदी सोपे सोपे ते फॉलो केले तर आपल्यासोबत देश पण कुठच्या कुठे जाईल. पण फरक इतकाच आहे की ते सोशल मीडियावर व्हायरल नाही आहेत ना. काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? कमेंट्समध्ये व्यक्त व्हा.